मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे कमी वेळामध्ये सुंदर अशी बोटनेक ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत आणि ह्याचा मी तुम्हाला कटिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे। मापे कशा पद्धतीने आपल्याला घ्यावी लागतात। आता इथे मी वरच्या बाजूचा गळा कट करून घेते। जो आपण इथे गळ्याला आकार दिलेला आहे त्या आकारामध्ये बरोबर आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। कट करून झालेला आहे। आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचा आहे। ब्लाउज पीस आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे एकसारखं। आता इथे मी सर्वात आधी गळा तयार करून घेते आणि जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडताना तेवढं इथे तुम्हाला पकडायचं आहे किंवा अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालेल। आणि पूर्ण गळा तयार करून घेतला। आता इथे मी पूर्ण कपडा प्लेन करून घ्यायचा आहे आणि कमरेकडची बाजू तयार करून घ्यायची आहे। अर्धा इंच पकडायचा आहे। आता इथे आपल्याला जेवढा अस्त्रच्या बाहेरचा कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते। कट करून टाकला। आता इथे थोडेसे कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे पलटी करायला सुद्धा सोपं जातं। आता पूर्ण कपडा इथे मी पलटी करून घेते म्हणजे पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे। एकसारखं सुईचं करून घेतलेलं आहे। गळ्याचा आकार सुद्धा एकसारखा करून घेतला आणि पूर्ण एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। कपडा पूर्ण प्लेन करत करत इथे मी पूर्ण गळ्याला शिलाई देऊन घेतली। आता इथे मी कमरेकडची बाजू सुद्धा पूर्ण जोडून तयार करून घेते म्हणजे एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन तयार करून घेते। आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। आता दुसरी सुद्धा बाजू इथे मी पूर्ण अस्तर जोडून तयार करून घेते। आता जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते। अस्तरच्या बाहेरचा कपडा जेवढा आपला शिल्लक आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते। कट करून झालेला आहे। आता इथे अशी घडी करून घ्यायची आहे आणि जो आपण आकार दिलेला आहे का इथे आपला कॅनव्हास पेपरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे। कॅनव्हास पेपर घेतला, घडी करून घ्यायची आहे। एक बाजू बंद झाली पाहिजे। आता बंद बाजूला ठेवून घेतली आणि जो आपण गळ्याला आकार दिलेला आहे ना ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला सेमच मार्किंग करून घ्यायचं आहे। जसा आकार आहे तसा इथे मी मार्किंग करून घेतलं। थोडं मार्किंग दिसत आहे त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ह्या सुद्धा बाजूला असं मी मार्किंग करून घेते। दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत आपल्या, असं मार्किंग करून घेतलेलं आहे। मार्किंग करून झालेलं आहे। इथे मी दोन्ही सुद्धा बाजूने एकसारखं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि कडेच्या बाजूला थोडासा कॅनव्हास पेपर जास्त घेतला तरी सुद्धा चालेल। आता वरच्या बाजूला थोडंसं जास्त आहे ते इथे मी एका लाईनीमध्ये कट करून घेतलं। आता अस्तरचा कपडा घेतलेला आहे त्याच्यावरती कॅनव्हास पेपर असा ठेवून घेतला आणि पूर्ण प्लेन करून घेतलं। आता इथे काय करायचं सर्वात आधी एकदा थोडंसं घडी करून घ्यायचं आणि पूर्ण कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। सर्व बाजूंनी एकसारखं पकडून पूर्ण शिलाई देऊन घेते। फक्त आपली डिझाईनचा आकार दिसला पाहिजे आणि कडेने पूर्ण शिलाई देऊन घेतली। आता इथे मी बरोबर असा मध्य करून घेतला। दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या करून घ्यायच्या आहेत आणि एक मार्किंग करून घेते। लाईन ओढून घेतलेली आहे। दोन्ही सुद्धा बाजूंचा मध्य करून घेतला एकसारखा। आता ह्याच्यावरती सुद्धा असं मध्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। एकसारखी घडी करून घेतलेली आहे आणि मध्यावरती एक मार्किंग करून घेते म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंना डिझाईनना एकसारखी जोडली जाते। एक मार्किंग करून घेतलं। आता जे आपण मध्यावरती मार्किंग केलेलं आहे ना ते दोन्ही सुद्धा लाईनी बरोबर आपले आल्या पाहिजेत असं ठेवून घेतलं आणि एक 5 नंबरची शिलाई देऊन घेते म्हणजे कपडा सुद्धा सरकत नाही आणि कॅनव्हास पेपर सुद्धा एकसारखा जोडला जातो। आता इथे सर्वात आधी गळा तयार करून घ्यायचा आपल्याला। जसा आपण गळ्याचा आकार दिलेला आहे ना तसा आपल्याला इथे सर्वात आधी गळा तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आकारामध्ये। जसा आपण आकार दिलेला आहे ना त्या पद्धतीने इथे मी पूर्ण गळा तयार करून घेतला। आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आकारामध्ये। असं पकडते आणि थोडासा सर्वात आधी एक कट देऊन घ्यायचा आपल्याला म्हणजे एकसारखं कट सुद्धा होऊन जातं। अर्धा इंच सोडून द्यायचं आहे खालच्या बाजूला। थोडासा इथे मी कट देऊन घेतला। आता थोडंसं अंतर ठेवायचं आहे अर्धा इंच तरी आणि व्यवस्थित आकारामध्ये सर्वात आधी कॅनव्हास पेपर आणि अस्तर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे।
इथे मी कट करून घेतलेला आहे, व्यवस्थित आकारामध्ये कट करून झालं. आता थोडे थोडे असे कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे पलटी करायला सुद्धा सोपं जातं. कोपरे सुद्धा एकसारखे असे कट देऊन घ्यायचे आहेत. डिझाईनचा आकार सुद्धा एकसारखा येऊन जातो. आता हे पूर्ण आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण कपडा आतल्या बाजूला पलटी करून घेतला एकसारखा. आता इथे आपल्याला एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. जसा आपल्या गळ्याचा आकार आहे ना त्या पद्धतीने इथे आपल्याला पूर्ण गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी पूर्ण गळ्याला एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घेतली. आता इथे आपल्याला दोरीसुद्धा बनवून घ्यायची आहे. 1 इंच मार्किंग करून घेते. डिझाईन बनवून घेण्यासाठी एक दोरी बनवून घ्यायची आपल्याला. इथे एका लाईनीमध्ये कपडा कट करून घेतला. जेवढ्या पट्ट्या लागतात ना एवढ्या इथे आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. आता अशी घडी करून घ्यायची आहे आणि जेवढी तुम्हाला जाड नाजूक ठेवायची आहे आवडीनुसार ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. आता ही दोरी आपल्याला पूर्ण सुईची करून घ्यायची आहे. इथे तुम्हाला जाड दोऱ्याचा आणि मोठ्या सुईचा सुद्धा वापर करायचा आहे. थोडंसं बंद करून घेते आणि पूर्ण कपडा सुईचा करून घेते. आता ही दोरी आपल्याला पूर्ण सुईची करून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण दोरी सुईची करून घेतली. इथे आपल्याला अजून अशा पद्धतीने दोऱ्यासुद्धा बनवून घ्यायच्या आहेत. इथे मी चौकोनी कपडा घेतला 2.5 इंच आणि ह्यासुद्धा बाजूने 2.5 इंच असा बरोबर चौकोन कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवून घेण्यासाठी. आता ही दोरी बनवलेली आहे बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्यायची आहे आणि पूर्ण बंद करून पॅक करून घ्यायचं आहे. पूर्ण पॅक करून घेतलेले आहे म्हणजे सुईचं करायला सुद्धा सोपं जातं. आता इथे आपल्याला हे सुईचं करून घ्यायचं आहे. आता इथे एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घेते. सर्व डिझाईन आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायची आहे. इथे मी सर्व डिझाईन बनवून घेतली. आता ही आपल्याला इथे गळ्याला पूर्ण जोडून घ्यायची आहे. त्याच्या आधी आपल्याला इथे मध्याचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे. एक मार्किंग करून घेतलं. आता ही डिझाईन आहे ना आपण तयार केलेली ती पूर्ण गळ्याला जोडून घ्यायची आहे. एकसारखी जोडून घ्यायची आहे किंवा समान अंतरावरती जोडली तरी सुद्धा चालेल. आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. एकसारखं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल आणि जोडून घेतली तरी सुद्धा चालेल. एकसारखी डिझाईन जोडून घेते समान अंतरावरती आणि तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजच्या गळ्यावरती सुद्धा ही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. कमी वेळामध्ये ही तुमची डिझाईन सुद्धा तयार होणार आहे. आता सर्वात जास्त चालणारी ही आपली ब्लाऊज डिझाईन सुद्धा आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायची आहे. इथे मी पूर्ण गळ्याला एकसारखी डिझाईन जोडून घेतली. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. आता ही आपण दोरी बनवलेली आहे ना एकसारखी करून घ्यायची आपल्याला आणि मध्यावरती ठेवून आपल्याला ही पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. इथे आपला आकार सुद्धा एकसारखा आला पाहिजे त्यासाठी दोरी पूर्ण एकसारखी ठेवून घ्यायची आहे बरोबर अशी मध्यावरती. व्यवस्थित अशा आकारामध्ये दोरी सुद्धा तयार करून घेतलेली आहे. इथे मी बघू शकता ह्या पद्धतीने आणि पूर्ण पॅक करून घेते. इथे मी बरोबर मध्यावरती पूर्ण पॅक करून घेतलेला आहे. पॅक करून झालं. धागा कट करून घेते आणि जेवढं जास्त आहे तेवढं इथे मी कट करून टाकलेलं आहे. ह्या पद्धतीने बघू शकता इथे. आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. इथे मी पूर्ण गळ्याला लेस जोडून घेते. आता पुन्हा एकदा पॅक करून घेते. आता इथे सुद्धा पूर्ण गळ्याला आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी आकारामध्ये जसा आपल्या गळ्याचा आकार आहे ना त्या पद्धतीने इथे आपल्याला पूर्ण गळ्याला अशी लेस जोडून घ्यायची आहे एकसारखी. थोडंसं बंद करून घेते इथे. इथे आपली पूर्ण गळ्याला लेस जोडून झालेली आहे. आता दोन्ही सुद्धा बाजूने टक्स देऊन घ्यायचेत आपल्याला. अर्धा इंच पकडायचं आहे आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे.
आणि थोडंसं बंद करून घ्यायचं. एक बाजू झाली. आता दुसरीसुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे. पूर्ण बंद करून घेतलं आणि वरच्या बाजूला सुद्धा कमी करून घ्यायचं आहे आणि पूर्ण बंद करून घेतलं. इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजू तयार झालेल्या आहेत. इथे आपली पूर्ण ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे कमी वेळामध्ये आणि तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती ही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. एकदम अशी सोप्या पद्धतीने, ह्याचं मी तुम्हाला कटिंगसुद्धा टाकलेलं आहे, कशा पद्धतीने आपल्याला कटिंगसुद्धा करावं लागतं. एकदम अशी सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.